मोठं मन करा. नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय. या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण आश्वस्त करतो आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही, ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही. म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे. मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, बसा 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 बसा. मी सर्वप्रथम शासनाचं, विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व या समितीचे प्रमुख बावनकुळेजी यांचं अभिनंदन करतो. कारण नक्षलवाद आम्ही अनुभवलाय, गडचिरोली चंद्रपूरनी नक्षलवाद अनुभवलाय. आणि मी तर सभागृहाला खरं तर या बिघावर मला बोलायचं नव्हतं, पण अध्यक्ष महाराज, या बिघावर या विधान भवनातून कारण नसताना शंका, संदिग्धता, भीती, सामान्य लोकांमध्ये एक विचित्र नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या सभागृहातून होऊ नये. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये एक पात्र होतं की समोरच्यानी माचीसची डब्बी पेटवली तरी तो असा कल्पना करायला लागतो की आता ही डब्बीची माचीसची काडी खालती पडेल, मग कार्पेट पेटेल, कार्पेट पेटल्यावर घर पेटेल, घर पेटल्यावर गाव पेटेल, गाव पेटल्यावर राज्य पेटेल, राज्य पेटल्यावर देश पेटेल. ही कल्पकता इथं आपण या बिघावर आणणार आहोत. अरे आम्ही 33 कोटी देव मानतो, सामान्य जनाच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे. हे बिल नंबर 33 हे सामान्य माणसासाठीच तर आलं आहे. आणि इथं जे सदस्य असतील त्यांना माझं आव्हान आहे की एकदा गडचिरोलीमध्ये येऊन बघा, त्या विधवा बहिणींना भेटा. काय दोष आहे युवक, युवक काय दोष आहे? अध्यक्ष महाराज, हात कापले, पाय कापले, इतकं स्पष्ट उद्देश व कारण आहे. हे उद्देश कारण सुद्धा इतके स्पष्ट आहे की खूप काही मराठी वाचायची आवश्यकता नाही आहे. अध्यक्ष महाराज, ज्यांनी 4थ्या वर्गाची मराठी वाचली ना, स्पष्ट आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्याचा. अभिनंदन केलं असतं मी समजू शकतो, बरं अभिनंदन नाही केलं, आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होतील या भीतीने नाही केलं, मी समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, सूचना करताना यामध्ये लूपहोल ठेवायचे अशा सूचना. अरे बिल वाचलं, उद्देश व कारण पूर्ण वाचलं, आतमध्ये बिल वाचलं, तुम्ही नाही. अहो जाधव साहेब, अहो तुम्ही अभिनंदन केलं आणि आम्ही तर ही नीतीच अवलंबली आहे की आपल्या विरोधी पक्षाचंही मन आपल्यामध्ये घेऊन कसं जिंकता येतं. त्यामुळे आता फक्त बावनकुळे साहेबांची एक चूक झाली की जे बोलणारे होते त्यांनाही समितीत घ्यायला हवं होतं. अध्यक्ष महाराज, खरं तर विचारसरणी शस्त्र वापरल्याने डेंजरस आहे. शस्त्र वापरले तर काही लोकांची जीवितहानी होते. या विचारसरणीने काय अध्यक्ष महाराज, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम बहुत शर्मिंदा है. हे कोणाची विचारधारा आहे अध्यक्ष महाराज? अरे अशा विचारधारेला तर सुई सुया टोचून मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज. या देशाचे तुकडे, अरे शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत तेरे तुकडे होना चाहिए. आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय आहे, इथं कुठं मला समजलं नाही गरिबांच्या मोर्चाचा विषय आहे. आणि तुम्ही
अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवता का की नाही. अरे ते काय म्हणतो का कवी भूषणनी, अरे हाथी घोडे तो तलवारे ठोस तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा आज भी तुझ पे भारी है. अरे कायद्याला घाबरता, कायद्याला घाबरताय की असं झालं तर असं होईल. काय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे आपल्याला. अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद, कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण G60 केलं. अध्यक्ष महाराज झालं काय, त्यांनी रूप बदललं. जसे रावण हे रूप बदलवून यायचे, राक्षस रूप बदलवून यायचा, अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं. हे रूप काय केलं, आता यांनी तो भामरागड, अंकिसा, आसरल्ली, जानमपल्ली, टेकडा ही क्षेत्र बदलली. आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले. ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लबमध्ये जाऊन बसायला लागले. आणि धीरे धीरे हे डावी कडवी, मी माझे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगारों के पसीने के लिए लड़ता है, वो खून की नदियां बहाने वाला नहीं है. आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका. तुम्ही आवश्यक वाटलं तर आम्ही सोबत आहो, एबी फॉर्म घेऊन सोबत आहो, पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊंनाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी करेल. नाना भाऊ छत्तीसगड मध्ये काँग्रेसच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे 76 लोक कसे मारले हो, तुम्हाला अनुभव आहे. काही विषय असे असतात, विचारधारा आपली अलग असू शकते, वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच झालं पाहिजे. अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश, तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल. अरे आपण विदर्भाने अनुभवलाय, आपण अनुभवलाय विदर्भाच्या जिल्ह्यांनी. पण मी माननीय मुख्यमंत्र्यांना खरं तर माझी विनंती आहे की सभागृहाने आता एकमताने हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचं की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत. धन्यवाद. एकच विनंती अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेने कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले. आपण एक GR काढून टाकला हो, तो भत्ताच बंद करून टाकला. मोठं मन करा, नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय. या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय. तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती. ठीक आहे, चला आता सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवरनं कधीच काढलं जाणार नाही. अध्यक्ष महाराज, नाना भाऊ काय तुमचं नाव आहे कशासाठी. नाही मी सूचना थोडस नाही पण तुमचं नाव आहे कशाला. चला आता एकमताने चांगलं बिल आहे, चांगलं बिल आहे, आता एकमताने काढूया. चला अध्यक्ष महाराज, सुधीर भाऊने जे मत मांडलं त्या मताला काही अंशी मी समर्थन करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महाराज खऱ्या अर्थानं आपण नक्षल मुवमेंटला थांबवण्यासाठी कायदे केलेलेच होते. अध्यक्ष महाराज, EOPAचा कायदा आपल्याजवळ होताच, मोकोका आपण आणलेलाच होता, आणि या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत आपण नक्षल मुवमेंट आपण आटोक्यात आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. आता नक्षल मुवमेंट संपत आहे. आता सुधीर भाऊनी जसं त्यांचे तालुके वगळले तसे माझे पण तालुके वगळलेत. लाखांदूर, साकोली आणि लाखनी हे 3 तालुके सुधीर भाऊ तुमच्याबरोबर आमचे पण टाकून टाकाल, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये ते महत्त्वाचे आहेत. अध्यक्ष महाराज, आम्हाला बोलता येत नाही ते बरोबर आहे, आम्हाला ते आमच्या मित्रांनी चांगलं पकडलं. पण अध्यक्ष महाराज, याच्यातल्या काही सूचना असं आहेत की मला माननीय मुख्यमंत्र्यांनी EOPA कायद्याच्या बाबतचाही थोडासा उल्लेख केला पाहिजे आणि त्याच्यात आणि या कायद्यातला फरक
हा त्याच्यातला एक स्पष्ट केला पाहिजे. कारण की हा एक संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आहे की हा नवीन कायदा आपल्याला आणायची, नक्षल मोव्हमेंटला आटोक्यात आणण्यासाठी हा कायदा का आणावा लागला. आपण तसंही शहरी जो नक्षलवाद होता, मला आठवतं की आपण दोघंही सभागृहात होतो आणि पुण्यामध्ये काही नक्षलवादी त्या ठिकाणी राहतात आणि त्या पद्धतीची एक चर्चा आपण त्यावेळेस होतो. आर पाटील खरं तर त्यावेळेस गृहमंत्री होते आणि ती चर्चा आली होती आणि आर पाटलांनीच त्या काळामध्ये उत्तरात सांगितलं होतं की पुण्यामध्ये सुद्धा शहरी नक्षलवाद आलेला आहे, अशा पद्धतीचं आपल्याला सांगितलं होतं. आणि त्यावेळेस आपल्याला सुधीर भाऊ पण होते सभागृहात, त्यावेळेस तो उल्लेख झाला होता. आपण त्यांनाही या UAPA कायद्याच्या अंतर्गत आपण त्यांनाही अटक करू शकत होतो आणि केलंच. तेलतुंबडे वगैरे आपण मागच्या वेळेस त्या दीक्षाभूमीवरही काही लोक सापडले होते, त्यांनाही आपण याच कायद्यामध्ये आतमध्ये टाकलं होतं. त्यामुळे हा कायदा आणि आता आणलेला जनसुरक्षा कायदा याच्यातला जो फरक आहे त्याचं एक या ठिकाणी स्पष्टीकरण झालं पाहिजे. आणि या कायद्याअंतर्गत अटक होणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि तपास प्रक्रिया कमाल 6 महिन्यात पूर्ण व्हावी, या केसेसकरिता विशेष न्यायालयाची तरतूद असावी, जेणेकरून जसं आम्हाला चिंता, सुधीर भाऊ आम्हाला चिंता, जसं पी चिदंबरम साहेबांनी जसा कायदा केला होता ईडीचा, जसं मगाशी जयंत पाटलांनी उल्लेख केला, त्या कायद्यामध्ये तेच अडले. आमचे मित्र अडू नये याची काळजी आम्हाला आहे, म्हणून आम्ही शंका व्यक्त करतो आहे. आणि तुम्हाला वाटतं की आमच्या मित्राला अडवायचं काम करायचं आहे का तुम्हाला? त्यामुळे आम्हाला अडचण ती आहे आणि म्हणून आमच्या मित्रांना आम्ही तेच सांगतोय की या कायद्यामध्ये तुम्ही अडचणीत येऊ नका आणि कोणालाच अडचणीत आणू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आमचा त्याच्यामध्ये वाद नाही. नक्षल मुवमेंट आपल्याला संपवायचीच आहे. आम्ही भोगितलं आहे. तुम्ही जसं चंद्रपूरमध्ये भोगलं तसं मी पण भोगतोय नक्षल मुवमेंटमध्ये. मला पण धमक्या आल्यात नक्षलवाद्याच्या. त्यामुळे आपण त्या भागात राहणारे लोक, आपल्याला नक्षल मुवमेंट, जिवंत नक्षल मुवमेंट ती आपल्याला माहिती आहे. कसं मान कापायचे, कसे हात कापायचे, कसे पाय कापायचे, शरीराचे तुकडे तुकडे कसे करायचे ते आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे नक्षल मुवमेंटला थांबवण्यासाठी आम्हाला कोणालाही विरोध करायचं कारण नाही. पण ज्या काही संघटनाला, इव्हन पत्रकारांना भीती निर्माण झाली होती मधल्या काळात, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याशी मिटिंग घेतली आणि त्यांचं समाधान केलेलं आहे. अशा ज्या काही भूमिका या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि स्वाभाविक आहे, आपण एखादा कायदा करतोय तो एका दिवसाचा नसतो, त्याचे लॉंग इफेक्ट आपल्याला समाज याच्या व्यवस्थेमध्ये येतात. आणि म्हणून ह्या शंका व्यक्त करणं हे काही चुकीचं आहे असं कोणी मानत असेल तर मला वाटतं की अध्यक्ष महोदय हे चुकीचं ठरेल. आखरी कायदा एक दिवसाचा नसतो, त्याचे फार मोठे ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून आपण कायदा एक सशक्त, चांगला आणि सदृढ समाज निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती समाजामधून नष्ट व्हावी यासाठी आपण कायदे करतो. आणि म्हणून या ठिकाणी शंका व्यक्त केल्या गेल्या असतील तर ते जनमताचे जनभावना असतील, त्या जनभावना मांडण्याचं काम या ठिकाणी आमच्या सन्माननीय सदस्यांनी केलेलं आहे. त्यामुळे याला काही गैर घेऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक. या तुमच्याकडनं नंतर घेऊन घेतो ना सजेशन. जनसुरक्षा कायद्याच्या विधेयकाच्या चर्चेत सन्माननीय भास्करराव जाधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री रोहित पवार, श्री वरुण सरदेसाई, श्री विश्वजित कदम, आमचे श्री निकोले, श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, श्री नानाभाऊ पटोले, या सर्व सन्माननीय सदस्यांनी सहभाग घेतला. काही शंका देखील, सॉरी नितीन राऊत, नाही घेतलं तुमचं नाव, पहिलं नाव तुमचंच आहे, सॉरी चुकत राहिलं. सुरुवातच नितीन राऊत साहेबांनी केली, त्यामुळे त्यांचं नाव घ्यायचं राहिलं. सन्माननीय नितीन राऊत साहेब, असं सर्वांनी सहभाग घेतला आणि काही शंका देखील त्या ठिकाणी उपस्थित केल्या. पहिल्यांदा तर हा कायदा कुठल्याही डाव्या विचाराच्या पक्षाच्या विरुद्ध नाही. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की त्यातनं 2-3 प्रश्नाची उत्तरं येतील. हा जो पक्ष आहे भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी, हा कधी बॅन झाला माहिती आहे का? हा झाला 2009 साली. आणि 2009 साली हा बॅन करावा
याचं नोटिफिकेशन काढण्याकरता तेव्हाच्या केंद्र सरकारने जी कम्युनिस्टांचं गव्हर्नमेंट होतं बंगालचं त्यांना सांगितलं, बुद्धदेव भट्टाचार्यजींना, आणि बुद्धदेव भट्टाचार्यजींनी याचं ओरिजिनल नोटिफिकेशन काढलं, ज्यातनं ही पार्टी बॅन झाली. त्यामुळे जर कायदा हा डाव्या विचारांच्या विरुद्ध असता किंवा डाव्या पार्ट्यांनी काम करू नये म्हणून असता, तर बुद्धदेव भट्टाचार्य जे आपल्याला कल्पना आहे की CPI आणि CPMच्या संयुक्त सरकारचे मुख्यमंत्री होते, त्यांनी कशी ही पार्टी बॅन केली असती. आणि मग हा कशात केला? मगाशी नानाभाऊंचा प्रश्न आला की आता तुम्हाला कायदा का करावा लागतोय, तर त्यावेळी हा केला UAPA मध्ये. पण UAPA मध्ये बॅन करत असताना UAPAचा एक घटक असा आहे की ऍक्टिव्ह व्हायलेंट ऍक्टिव्हिटी घडली असली पाहिजे. आणि त्यावेळी या संघटनेने ऍक्टिव्ह अशा प्रकारे एक नरसंहार केला होता. आणि म्हणून UAPA मध्ये ते बसले, UAPAच्या व्याख्येत बसले आणि या ठिकाणी त्यांच्यावर बॅन आला. म्हणून पहिला तर मुद्दा लक्षात घ्या की कुठल्याही डाव्या संघटनेवर नाही आहे. आणि मगाशी हा देखील मुद्दा आला, रोहित पवारजी म्हणाले की कडवी डावी. मी आपल्याला सांगू इच्छितो, बोलीभाषेतले शब्द आणि कायद्यातले शब्द या दोनमध्ये फरक असतो. जसं आपल्याला माहिती आहे की कायद्यामध्ये शॅल आणि मे या दोन शब्दामधला फरक आहे की ज्याच्यामध्ये एका शब्दाचा अर्थ करावाच लागेल आणि एका शब्दाचा अर्थ केलं तरी चालेल. कायद्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ असतो. तर ही जी काही डावी कडवी विचारसरणी असा जो शब्द कॉइन झाला आहे, हा या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये कॉइन झालेला आहे. हा ज्यावेळेस या पार्टीला बॅन केलं 2009 साली, त्यावेळेस कॉइन झालेला हा शब्द आहे. आणि आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेवढ्या केसेस झाल्या त्या केसेसमध्येही याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजेच मराठीमध्ये कडवी डावी विचारसरणी अशा प्रकारे त्याला मानण्यात आलेला आहे. आणि म्हणून CPI मार्क्सिस्ट CPM यांचा याच्याशी काही संबंध नाही. हे पक्ष जरी आमच्या विचारधारेपेक्षा वेगळे असले तरी या पक्षाच्या नेत्यांबद्दल आम्हालाही आदर आहे. आणि या भारतामध्ये सैद्धांतिक राजकारण करणारे काही नेते जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला CPI किंवा CPM मधले नेते पाहायला मिळतात. आणि म्हणून त्यांचा आदर आपल्यालाही आहे. आणि म्हणून पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका की त्यांच्या विरुद्ध हा कुठल्याच डाव्या विचाराच्या पक्षांच्या विरुद्ध नाही. दुसरं, जसं मी सांगितलं की मगाशी काही प्रश्न विचारले, शिक्षकांचा मोर्चा, शेतकरी आंदोलन किंवा डाव्या विद्यार्थी संघटनेने केलेलं आंदोलन, कायद्याच्या विरोधात केलेलं आंदोलन, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवा की अशा प्रकारचं कुठलंही आंदोलन झालं तरी ते करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि अशा आंदोलनामध्ये हिंसा झाली तर त्याला हा कायदा लागणार नाही, त्याला BNS लागेल. कारण हा कायदा व्यक्तीच्या विरुद्ध नाही आहे, हा कायदा संघटनेच्या विरुद्ध आहे. आणि आपण जे काही डेफिनेशन्स मधला एक एक भाग वाचला, कायदा तसा नाही वाचा, कायद्याला एंटायरिटीमध्ये वाचावं लागतं. या डेफिनेशन्स त्यातला एक एक भाग आहे, त्याला एंटायरिटीमध्ये वाचावं लागतं. जसं अध्यक्षांनी कारणे आणि उद्दिष्ट सांगितलं, त्या कारणे आणि उद्दिष्टाच्या परिप्रेक्ष्यामध्ये तुम्हाला कायदा वाचावा लागतो. आणि म्हणून अशा प्रकारची कुठली घटना झाली याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, एखाद्या संघटनेचं उद्दिष्टच अशा प्रकारचं काम करणं असलं तर त्याच्यावर बंदी आहे. जर एखादी संघटना आणि जसं मगाशी नानाभाऊ म्हणाले किंवा जयंतराव म्हणाले
मी पण हे मानणाऱ्यांपैकी आहे की जन्मभर आम्ही इकडे नाही आहोत, कधी तिकडे आहोत कधी इकडे आहोत. त्यामुळे उद्याला जर कायदा असा केला की ज्यातनं विरोधकांचं तोंड दाबता येईल, माझं त्या जीवनातले जास्त वर्ष विरोधी पक्षात गेले. सत्तारूढ पक्ष आता पाहायला लागलो आम्ही, विरोधी पक्षात जास्त काळ गेलाय. आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे. त्यामुळे मला इथेच राहू द्या, इकडे चांगला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कुठलाही मोर्चा काढल्यामुळे किंवा एखाद्या कायद्याचा विरोध केला याकरता नाही, तर राज्यघटनेने जे काही कायदे केलेले आहेत ते उलथून टाकायचे. आम्हाला राज्यघटना मान्य नाही, आम्हाला राज्यघटनेने दिलेल्या संस्था मान्य नाहीत, आम्ही त्याला मानत नाही, संसद आम्ही मानत नाही, अशा प्रकारे राज्यघटनेच्या विरुद्ध ज्यावेळी एखाद्या संघटनेचं मोटोच आहे की तयार केलेल्या संस्था या डिमोनाइज करायच्या आणि त्याच्या विरुद्ध बंड उभं करायचं, या मोटोने ज्या संस्था तयार होतात. आता एखाद्या कायद्यामध्ये विरोधी पक्षाचं मत वेगळं असतं, सत्तारूढ पक्षाचं मत वेगळं असतं. याचा अर्थ तुम्ही काय विरोधी पक्षावर या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करणार का? त्यामुळे आपण कायदा वाचताना तो एंटायरिटीमध्ये वाचावा लागतो. आणि कुठलाही कायदा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळी त्याचं इंटरप्रिटेशन करताना सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या वेळी गेलेले निर्णय असतात, त्या निर्णयाच्या आधारावर हे आपण आता मगाशी नितीन राऊत साहेबांनी सांगितलं की राईट टू लिबर्टी, राईट टू प्रॉपर्टी, राईट टू लाईफ हे सर्वोच्च मानलेले आहेत. पण हे सर्वोच्च मानत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नो लिबर्टी इज ॲब्सोल्यूट. तुमची लिबर्टीची डेफिनेशन काय आहे? तर माझ्या लिबर्टीला कुठलीच सीमा नाही, पण त्याच वेळी माझी लिबर्टी ही जर भास्करराव जाधवांच्या लिबर्टीवर आक्रमण करत असेल, अजितदादांच्या लिबर्टीवर आक्रमण करत असेल, तर त्यांनाही संविधानाने अधिकार दिला आहे की त्यांची लिबर्टी ही त्या ठिकाणी पूर्ण आहे, त्याच्यावर कोणाला आक्रमण करायचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून हे जे कायदे आहेत हे कायदे करत असताना ॲब्सोल्यूट लिबर्टीवर म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये या दृष्टीने एक आलेले कायदे आहेत. आणि म्हणून संविधानाने ही परमिशन आपल्याला दिली आहे. आणि या संदर्भात आपण जर वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे गाजलेले निर्णय बघितले तर त्याच्यामध्ये याची डेफिनेशन सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एखाद्या कॉमन माणसाने कदाचित तुकड्यांमध्ये हे वाचलं तर त्याचा असा समज होऊ शकतो. पण म्हणून मी तुम्हाला सांगतो की एखाद्या दुसऱ्या कायद्यामध्ये असलेली कुठली तरतूद ही एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीकरता लागू राहील, पण संघटना ज्यावेळेस एका इंटेंटनी अशा प्रकारची चूक करेल त्यावेळी हा कायदा त्या ठिकाणी लागू असेल. आणि हे 4 राज्याचं उदाहरण आहे. आपल्यापेक्षा कडक कायदा करूनही आजपर्यंत या 4 राज्यांनी मिळून 48 संघटनांना बॅन केलेलं आहे. 48. त्यामुळे तिथेही वेगवेगळ्या पक्षाची सरकार आली, पण कोणी दुसऱ्या पक्षाच्या संघटनेला बॅन केलं नाही, कोणी दुसऱ्या एखाद्या CPI किंवा त्यांच्या डाव्या आघाडीच्या विचारसरणीला बॅन केलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माहितीकरता म्हणजे जसं मूळ बॅन हा कम्युनिस्ट सरकारने टाकला, तसं आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला कल्पना आहे स्वतः चंद्राबाबू नायडू हे वर्षानुवर्ष डाव्या विचारसरणीचे राहिले आहेत. ते स्वतः सांगतात की मी कम्युनिस्ट आहे, मी डाव्या विचारसरणीचा आहे. त्यांनी सातत्याने त्यांच्या सरकारला पाठिंबा डाव्या विचारसरणीचा राहिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याला दुसऱ्या नजरेतनं पाहणं हे चुकीचं ठरेल. विश्वजित कदम यांनी जे सांगितलं की पैसा पुरवला म्हणून, असं नाही आहे. पैसा पुरवताना तुमचा इंटेंट काय महत्त्वाचा आहे. मला माहितीच नाही, एखादी संस्था गोंडस नावाने चाललेली आहे आणि म्हणून ते माझ्याकडे आले, मला नाटक करायचं म्हणून माझ्याकडनं पैसा घेतला
याच्यावर माझ्यावर कारवाई होत नाही, पण मला हे माहिती आहे की ही संस्था देशविघातक कार्य करणार आहे आणि तरी देखील जर मी त्याला पैसा दिला असा पुरावा असेल तर माझ्यावर याच्या अंतर्गत कारवाई होईल. सहज कोणी कोणाला पैसे दिले म्हणून या ठिकाणी कारवाई होणार नाही, हे देखील मला निश्चितपणे लक्षात आणून द्यायचं आहे. आणि म्हणून सोशल मीडियाचा विषय आला. आता आपल्याला ही कल्पना आहे की आजही IT ॲक्ट प्रमाणे एखादी फेक न्यूज तुम्ही फॉरवर्ड केली तर ती न्यूज ओरिजिनेट करणाराही दोषी आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो फॉरवर्ड करेल तोही दोषी आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी मांडला मगाशी, असं जर कोणी केलं तर त्याला हा कायदा लागणार नाही, त्याला IT ॲक्ट लागेल. पण एखादी संघटना सातत्याने इंटरनेटचा उपयोग करून भारत विरोधी सरकार म्हणजे जी काही राज्यघटना आहे त्याच्या विरोधी अजेंडा चालवत असेल, याच्या विरुद्ध बंड पुकारा, शस्त्र हातामध्ये घ्या, हे उलथवून टाका, अशा प्रकारचा प्रोपोगंडा करत असेल आणि संवैधानिक संस्थांच्या विरुद्ध लोकांना बंड पुकारायला सांगत असेल तर अशा संघटनेवर कारवाई होईल. अशा संघटनेवर जेव्हा कारवाई होईल आणि ती बॅन होईल त्यावेळी अशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई होईल. मग अशी रोहित पवार असं म्हणाले, खरं म्हणजे आपण असं लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण साधारणपणे ज्यावेळी हे मंडळ ज्या मंडळापुढे जायचं आहे ते नेमू त्यावेळी पहिले आपण माननीय उच्च न्यायालयाला पत्र लिहिणार की आम्हाला सिटिंग जज द्या, आणि त्यांनी जर तो दिला नाही तर त्यांच्याकडनं आपण रिटायर्ड जजेसचे नावं घेतो आणि त्यातनं आपण अपॉइंट करतो. त्याच्यामुळे हा काही मुख्यमंत्र्याला वाटला म्हणून अपॉइंट केला असं नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये कुठे विरोधी पक्षनेता किंवा मुख्यमंत्री कोणीच अपॉइंटमेंटमध्ये नाही आहे याच्या. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे जे काही हायकोर्टचे जज आहेत, जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहेत, या सगळ्यांना उद्याला स्क्रुटिनीला समोर जायचं आहे ना. 30 दिवसामध्ये हायकोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध प्रतिवेदन करण्याची आपण मुभा दिलेली आहे. आज जर यांनी चुकीचा निर्णय दिला तर 30 दिवसांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांच्यावर शिक्षक देखील पास होऊ शकतात. सुधारणेमध्ये असला असेल म्हणजे याचा अर्थ जे जे चांगलं सांगितलं ते ऐकलं की नाही. इंटेन्शन बघा आमचं, आम्हाला काही कुठं लादायचं नाहीये. म्हणून मला पुन्हा एकदा लक्षात आणून द्यायचं आहे की कुठलंही आंदोलन करण्याचा अधिकार, सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार, सरकारच्या विरुद्ध एखाद्या कायद्याच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार कुठल्याही अधिकारावर याच्यामुळे घाला आलेला नाही. पण जे लोक संघटित दृष्ट्या राज्यघटनेने स्थापित केलेल्या व्यवस्थेला या ठिकाणी नकारतायत आणि तशा प्रकारची नकारात्मकता ही लोकांमध्ये तयार करतायत, अशा संघटनांना बॅन करण्याकरता आपल्याकडे कुठलाही कायदा नसल्यामुळे हा कायदा आणलेला आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करतो की या कायद्याचा कुठलाही गैरवापर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही, तो होणार नाही, या सभागृहाला आश्वस्त करतो. आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही, ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही, म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही. पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे. मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका.
अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि नाना भाऊंनी जी व्यथा, खरं म्हणजे नक्षलवादी जो काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे, निश्चितपणे ती गंभीरच आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी आभार मानतो. आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो. प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या सन 2024च्या विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. दोन्ही सभागृहांच्या होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिकृतीनुसार असलेल्या विधेयक विचारात घेण्यात येत आहे.